आली आपली कढई. आधी आपण गॅस पेटून घेऊया. कढई ठेवूया. कढई तापली आपली. तेल टाकूया. कढीपत्ता धुवून घेऊन कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता असं शॅलो फ्राय झालं पाहिजे मस्त. कांदा टाकूया. आता आपण टाकूया मीठ. मिक्स करून घेऊया. आता आपण वन साइड कांदा घेऊ आणि आता मसाल्यात तर वाटणामध्ये आपण मसाला टाकलेला आहे, पण तरी येण्यासाठी आपण तेलामध्ये मसाला टाकूया थोडा. माया मसाला जर असेल तर इथं कोणताच मसाला टाकायची तुम्हाला गरज पडणार नाही आणि आपल्या माया मसाल्याने मस्तपैकी कालवणाला आपल्या लाल तरी येईल. आणि माया मसाल्यातले असेच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आता आपण टाकूया हळद चवीनुसार. आता आपण टाकूया पाट्यावरती वाटलेली अद्रक लसणाची ताजी पेस्ट. तिला आपण मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी टाकू. थोडं पाणी टाकलं ना एकजीव होतं मसाला आपला सगळं. आपण सगळा मसाला एकजीव करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं होतं. माया मसाल्याची तरी बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असं रेड रेड आलेलं बघा. आता यामध्ये आपण पाट्यावरती वाटलेला मसाला टाकूया. हे बघा. आणि हे थोडं पाणी पाट्याचंच पाणी टाकायचं आहे कालवणामध्ये. याला आपण मिक्स करून घेऊ. एवढं असं पौष्टिक जेवण तुम्ही कधी खाल्लंय मला पाट्यावरचं जेवण. आणि जर चुलीवरचं जेवण असतं हेच अजून मज्जा आली असते एकदम. आणि तुम्हाला असंच पाट्यावरची जर रेसिपीज खायच्या असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी आता ऑर्डर घ्यायला पण स्टार्टअप केलेलं आहे. मुंबईमध्ये असेल तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पाट्यावरती वाटलेल्या जेवणाचं स्वाद तुम्हाला नक्कीच पोहोचवेल. आता बघा आपला हा जो मसाला आहे ना वाटलेला, ते ह्याला थोडंसं तेल सुटूस तोपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. तोपर्यंत आपण अंडी सोलून घेऊया. अंडी आपली खूप छान कुक झालेत. बॉईल केलेली अंडी आपण सोलून घेतलेत. याला आपण हाफ कट करू. आता किती छान हाफ कट केलेत मी याला. आता आपण आपलं वाटण बघूया. छान परतलंय का असं बघा. वाटणाला किती छान असा रंग सुटलाय बघा. पाट्यावरती वाटलेल्या मसाल्याची चवच खूप वेगळी असते. आता आपण अंडी सोडूया वाटणमध्ये. बघा किती छान प्रकारे मी गार्निश केलंय त्याला. आणि थिकनेस वगैरे आपल्या अंदाजे ठेवायची तुम्हाला जशी हवी आहे तशी. आणि जास्त हलवायचं नाही. थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं. मला जास्त पातळ नाही करायचं आणि त्याला हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं. असं एकजीव करायचं असं चम्मच. एकदम हलक्या हाताने म्हणजे तुमची अंडी पण तुटली नाही पाहिजे.